पाहिलं नाही. प्रपंचामध्ये काय गमावणार माणूस, काय कमवणार हे मला ज्ञातही नाही. पण गुरुवारी राऊत बाबा पाठामध्ये आम्हाला एक वाक्य बोलायचे बरं. ते वाक्य बोलत असताना ते म्हणायचे, प्रपंचामध्ये किती धन कमावलं तर इथल्याच प्रपंचामध्ये कामाला येईल. काय प्रपंचामध्ये किती धन कमावलं तर इह लोकाच्या प्रवासालाच कामाला येईल. पण परमार्थाचं जर धन कमवलं ना तर इह लोकापासून परलोकाचा प्रवास करताना शिदुरी मात्र कामाला आल्याशिवाय राहणार. कमाले धर्म धन प्यारे सफर में काम आएगा. कमाले धर्म धन प्यारे सफर में काम आएगा. धर्म धन प्यारे सफर में काम आएगा. कमाले धर्म धन प्यारे माँ बाप और भाई सब सुख की सांगाते. भरोसा कर तू ईश्वर पर तुझे धोखा नहीं. कमाले धर्म धन प्यारे सफर में काम आएगा. कमाले धर्म धन प्यारे सफर में काम आएगा. वाह वाह वाह. कमाले धन वतन प्यारे सफर में काम आएगा. अरे कौन सी सफर में काम आएगा, कौन सी सफर में? यहाँ से भीड़ तक, यहाँ से बुलढाने तक, यहाँ से मेकर तक नहीं, यहाँ से वहां तक. कहा यह लोकापासून तर परलोकापर्यंत हे धन कामाला येणारं धन आहे. म्हणून नानांचा प्रपंच किती मोठा आहे मला माहिती नाही, पण या संप्रदायामध्ये त्यांचं खूपच मोठा प्रपंच आहे. ही लेकरं त्यांची आहेत, ही खूप आनंदाची बाब आहे. म्हणून वारकरी संप्रदायाची ही लेकरं घडवत असताना काय त्रास होतो आणि काय वेदना होत्यात फक्त आम्हाला माहिती ज्यांनी घड. माझं आता माझ्याकडे पहिल्यानं एवढं काय, मी गावाकडे असायच्या 10-5 मुली घरामध्ये, पण आता मी स्वातंत्र्य निर्णय घेतला 1-6 महिन्यापासून. मी नानांशी मगाशी बोलणं झालं, मला कधी कधी असं वाटतं की समजा सोडून द्यावं, कीर्तनही सोडून द्यावं, संस्थाही सोडून द्यावं, मस्त 200 रुपये रोजाने ऊस खुरपायला जावं. पण लावित बी नाही कोणी, ही मी पंचायती लावित बी नाही लोक कोणी, कारण खुरपिता येत नाही त्यामुळे लावित नाही. तर विठाला एकदा काय झालं, मी लॉकडाऊन मध्ये आमच्या गावात खुरपायला गेले रोजाने बरं का. लॉकडाऊन मध्ये रोज पण कमी झाले, आमच्या गावात 150 रुपये रोज होता. म्हणलं काय करावं, घरी बसून खर्चायला पैसे नव्हते, मोबाईल मध्ये बॅलन्स नव्हतं. म्हणलं चला, असं एवढं नाही म्हणा परिस्थिती आली आणखी, चला म्हणलं गेले आपलं खुरपायला. कापूस खुरपायचा होता, ते माणूस म्हणला महाराज तुम्हाला जमल का? म्हटलं जमल, प्रयत्न तर करू, चांगलं चांगलं जमतं, एवढं खुरपायचं काम नाही जमणार. जमन का? म्हणलं जमन. ते म्हणलं चला चला. मग गेलो आम्ही खुरपायला गेलो. त्याची बायको बसली, मी बसली, पाता धरल्या. त्या मावश्या गेल्या पुढं खुरपितात, माझी पात मागं. त्यांनी मागं पाहिलं, म्हणून महाराज तुम्ही लईच मागं राहिले. म्हणलं हो ना महाराज, त्यांनीच तर गवत घेतात, पण मी सरकी सगट काढायला लागले म्हणून उशीर लागला. म्हणून ही सर्वच मंडळी, ही सर्वच ज्ञात मंडळी असणारी या सेवेकरता तुम्ही सर्वच मंडळी या ठिकाणी भगवान कृष्ण परमात्म्याचं चरित्र ज्यांच्या अमृत तुल्यवाणीमधून श्रवण करतात. माझ्या ज्येष्ठ गुरु भगिनी, माझा पहिला चातुर्मास त्यांच्या सानिध्यामध्ये झाला बरं का. राऊत बाबांकडं पहिला चातुर्मास ताईच्या सानिध्यात मी राहून पहिला चातुर्मास केला. आदरणीय रुक्मिणीताई हावरे त्यांच्या वाणीतून आपण गोड असं कृष्ण परमात्म्याचं चरित्र श्रवण करत आहात. आनंदाची बाब आहे. आणि या सर्व आनंद उत्सवामध्ये या 3ऱ्या दिवसाचं कीर्तन रूप कृष्ण सेवा तुमच्या समोर सेवा समर्पित करण्याचं मला एक असं भाग्य प्राप्त झालं. म्हणून आनंदाची माझ्या जीवनातली अतिशय आनंदाची बाब आहे. विठ्ठल अभंग तुकोबारायचा आहे. या अभंगामधून श्री तुकोबाराय आपल्या जीवनामध्ये आलेला अनुभव व्यक्त करतात. वास्तविक पाहता 2 अनुभव अतिशय महत्वाचे आहे. एक अनुभव परमार्थाचा आहे आणि एक अनुभव प्रपंचाचा आहे. काय 2 अनुभव अतिशय महत्वाचे आहे. एक अनुभव परमार्थाचा आहे, एक अनुभव प्रपंचाचा आहे. एखाद्या वेळेला प्रपंचाचा अनुभव समजांचा भिन्न भिन्न असू शकतो. काय एखाद्या वेळेला प्रपंचाचा अनुभव प्रत्येकाचा भिन्न भिन्न असू शकतो, पण परमार्थाचा अनुभव मात्र सर्वांचा एक आहे. प्रपंचाचा अनुभव भिन्न आहे. अनुभव हा खूप
शब्द नाही, अनुभव हा फक्त 4च अक्षराचा शब्द आहे, पण त्यात गुह्य मात्र खूप मोठं दडलेलं आहे. अनुभव म्हणजे काय? अनुभवाचा विचार केला तर विचार सागरामध्ये त्याची व्याख्या आलेली. अनुभव कशाला म्हणायचं? गुरुवारी जयंत महाराज बोधले, आम्ही त्यांच्याकडे पाठामध्ये असताना ते अनुभवाची व्याख्या सांगायचे. ते म्हणायचे, माणसाच्या जीवनामध्ये मनुष्याचं अधिष्ठान असावं, अधिष्ठानासमोर प्रतिष्ठान असावं, प्रतिष्ठानामध्ये अनुष्ठान असावं, अनुष्ठानामध्ये अनुवाद असावा आणि अनुवादामधून ज्याची निर्मिती होती त्याला अनुभव म्हणतात. विठ्ठल असा हा अनुभव आहे. अनुभव हा 2 पद्धतीचा आहे, एक प्रपंचाचा आहे आणि एक परमार्थाचा आहे. पण प्रपंचाचा अनुभव मात्र समजांचा भिन्न भिन्न आहे. तुम्ही विचार करा, एखाद्याची बायको आगाव आहे तर एखाद्याची बायको खूप गरीब आहे. ज्या बायकोचा नवरा गरीब आहे, एखाद्या बायकोचा नवरा खूप आगाव आहे. खूप आगाव नवऱ्याचा अनुभव गरीब नवऱ्यावाली बायको घेऊ शकत नाही. आगाव बायकोचा अनुभव आगाव नवऱ्यावाली बायको घेऊ शकत नाही. म्हणजे प्रपंचाचा अनुभव प्रत्येकाचा भिन्न भिन्न आहे. एखाद्याला मुलगी असेल तर त्याला मुलाचा आनंद मिळत नाही, एखाद्याला मुलगा असेल तर त्याला मुलीचा आनंद मिळत नाही, कारण अनुभव वेगळा आहे. मात्र प्रपंचाचा अनुभव सर्वांचा एक आहे. प्रत्येकाचा अनुभव मात्र एक आहे. कसा अनुभव एक आहे? प्रत्येकाने कुठलंही साधन करू द्या, कोणी नामजप करू द्या, कोणी कथा करू द्या, कोणी कीर्तन करू द्या, कोणी हरिपाठ करू द्या, कोणी गाथा पारायण करू द्या, कोणी ज्ञानेश्वरी पारायण करू द्या, एवढंच नव्हे कोणी मंडप झाडायचं काम करू द्या, पण प्रत्येकाला फल मात्र एकच आहे. विठ्ठल मी कीर्तन करते म्हणजे मला काही वेगळं फळ आहे असं नाही. तुम्ही श्रवण करतात, तुम्हाला काही कमी असं नाही. हे गायन करतात, हे काही कमी असं नाही. प्रत्येकाचा अधिकार मात्र एक समान असणारा म्हणजे त्याचं नाव परमार्थ. विठ्ठल अनुभवाचा जर विचार केला, पण जास्त जड चाललंय का तुम्हाला? जड चाललं का? तसं काही चालत असलं तर जड चाललं तर सांगा बरं का. माझी भाषा कळते का तुम्हाला? आमच्याकडे माणूस मेल्यावर जाळतात बीड जिल्ह्यात, तुमच्याकडं आमच्यासारखंच आहे ना? नाही, काही काही भागामध्ये बदल असतो. कोणाकडे जिवंत जाळतात, कोणाकडे मेल्यावर जाळतात, कोणाकडे मेल्यावर सुद्धा घरात ठेवतात. का म्हणतो आठवण आल्यावर बघायला. तसे आता लोक चाहते राहिले नाही म्हणा, मेल्यावर घरात ठेवणार लोक राहिले नाही आता. पहिल्यानं माणूस जर संध्याकाळी मेला ना तर त्याची अंत्ययात्रा संध्याकाळी करत नव्हते, सकाळी करायची. का? अंत्ययात्रा करण्याचे नियम आहेत. ती अंत्ययात्रा ही सूर्य उदय असताना व्हावी, हा नियम आहे शास्त्राचा. म्हणून लोक अंत्ययात्रा सकाळी करायचे. पण आता लोक म्हणतात घ्या उरकून, कोण जागत बसलं रात्रभर, जे व्हायचं ते झालेलंच आहे. तिथून आले म्हणले जेवण करा, काय जेवूच वाटाना. म्हणले घे बाबा जेवण, आता जे व्हायचं ते झालं. ते म्हणतो द्या आता तुम्ही म्हणता म्हणून खातो. लोक कोणी कोणाचं प्रिय आणि कोणी कोणाचं चाहत राहिलं नाही. फक्त आपल्याला आभास आहे की हे माझं, ते माझं, हा माझा, तो माझा. गुरुवारी राऊत बाबा आम्हाला पाठामध्ये म्हणायचे, ज्यावेळेस एखादा माणूस एखाद्या वस्तूला माझं म्हणतो ना, विहीर असेल, प्रॉपर्टी असेल, जमीन असेल, घर असेल, दार असेल, काय असेल त्या वस्तूला तो माझं म्हणायला लागला ना, त्यावेळेला ती वस्तू त्याच्याकडे पाहून हसत असते. काय? त्यावेळेला ती वस्तू त्याच्याकडे पाहून हसत असते. का हसत असते? तुम्ही म्हणता घर कुठं हसत असतं का? शेती कुठं हसत असते का? कोण हसत असतं का? पण बाबा सांगायचे, ज्या वेळेला माणसानं त्या वस्तूला माझं म्हटलं त्यावेळेला ती वस्तू मनातली मनात हसत असते. का हसत असते माहिती का? का हसत असते? ती वस्तू म्हणत असते, राजा तुझ्या अगोदर तुझा आजा मला माझं म्हणायचा, तुझा बाप सुद्धा मला माझंच म्हणायचा, तुझा पंजा सुद्धा मला माझंच म्हणायचा, पण मला माझं म्हणणारा प्रत्येक जण आलाय आणि गेलाय का, पण मी कुणाचीच झाली नाही म्हणून ती हसत असते. विठ्ठल प्रत्येक जण हसत असतो म्हणून इथं कोणी कुणाचं नाही. नाही रे
नाही कुणाची मुली. बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सखी सोय रे. बहीण कुणाचे भाव कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय रे. मेल्या माघारी सर्व राहिले तुटतील धागे रे. प्राणा मायेचा बाजार प्राणा मायेचा बाजार प्राणा मायेचा बाजार नाही रे. नाही कुणाचे कोणी नाही रे. नाही कुणाचे कोणी नाही रे. नाही कुणाचे कोणी नाही रे. प्रत्येक जणाला प्रत्येकाचा आपोआपला विचार आहे. माझा विषय होता अनुभव. अनुभव या शास्त्रामध्ये जर शास्त्राच्या दृष्टिकोनाने विचार केला तर अनुभवाचे 4 प्रकार अत्यंत महत्वाचे आहेत. ते 4 प्रकार असे आहेत. एक अनुभव घेता येतो पण देता येत नाही. दुसरा अनुभव देता येतो पण घेता येत नाही. तिसरा अनुभव आहे देताही येत नाही आणि घेताही येत नाही. आणि चौथा अनुभव आहे देताही येतो आणि घेताही येतो. पहिला कोणता? पहिला कोणता? बोला बोला. डबल ना, डबल रिपीट करते हा. हे बघा, एक अनुभव आहे घेता येतो पण देता येत नाही. दुसरा अनुभव आहे देता येतो पण घेता येत नाही. तिसरा अनुभव आहे घेताही येत नाही, देताही येत नाही. आणि चौथा अनुभव आहे घेताही येतो आणि देताही येतो. आता पहिला कोणता? हा, वा वा, बोलतेत राव तुमच्याकडले लोक. मस्त आहेत. काही भांडणं गिणणं झालं नाही वाटतं घरी? फ्रेश आहेत आज. बोलतेत बोलते, चांगलं बोलते तुमच्याकडचे लोक म्हणून बरं आहे. आमच्याकडले अवघड आहे. असं जर कीर्तनात विचारलं ना काय चाललं होतं काही नाही, आमच्याकडे डायरेक्ट बोलतात लोक. मी एकदा विचारलं असंच, म्हणलं काय चाललं होतं? माझी कथा होती कथेचा 4था दिवस. म्हणलं काय चाललं होतं आपल्या कथेमध्ये? काल कुठपर्यंत आपली कथा होती? एक मावशी खूप मोठी 3.5 क्विंटलची डायरेक्ट उठून उभा राहिली कीर्तनात. म्हणले रोज बी आलं की विचारते काय चाललं काय चाललं. तुला कशाला आणलं का भटकुरे? विठाल लोकांचं लय अवघड आहे महाराज. कीर्तन करणं एवढं सोपं नाही रे. कधी काय मीडिया होईल आणि कधी कोणाचा होईल सांगताच येत नाही. एका रात्रीमध्ये मोठा बी कीर्तनकार होऊ शकतो आणि एका रात्रीमध्ये मोठा कीर्तन खाली सुद्धा येऊ शकतो. मीडियाचं खूप अवघड आहे सध्या. बोलणारी भाषा एवढी जपून वापरावं लागते ना की बाप बाप, कधी कधी ना विलाजाने ज्या गोष्टी बोलू नाही पण त्या सुद्धा बोलावं लागतात. एवढं अवघड झालंय मीडियाचं. सोशल मीडियाचा जर विचार केला ना जगामध्ये आता, मला वाटतंय पेट्रोलनी कमी पेटत असेल. काय? पेट्रोलनी कमी पेटत असेल पण सोशल मीडियाने एवढं पेटतंय आता सध्या. सोशल मीडियाने जेवढं पेटतंय ना तेवढं कशाने. आणि त्या सोशल मीडियावाल्याचं एकच काम आहे, ते मूळ पाया कधीच बघत नाही. मूळ स्वरूपाला जाण्याची क्षमताच नाही त्यांच्यामध्ये. कुणाचं काय झालं, कुठून काय झालं, काय झालं, काहीच नाही. मूळ स्वरूपापासून बोलता असताना माणूस बोलण्याच्या ओघामध्ये इथपर्यंत कसा पोहोचला हे ते कधीच दाखवत नाहीत. फक्त इथपर्यंत पोहोचला एवढंच ते दाखवत. धन्यवाद आहे त्यांना पण बरं का, कारण त्यांच्यासारखी सुद्धा बुद्धिमत्ता कुणाकडेच नाही. म्हणून चला, माझा विषय तो नाही, मला काय ते बोलायचं बी नाही. चला, मला इकडे यायचंय अभंगाकडे. एक अनुभव घेता येतो पण देता येत नाही. दुसरा अनुभव आहे देता येतो पण घेता येत नाही. तिसरा अनुभव आहे घेताही येत नाही आणि देताही येत नाही. चौथा अनुभव आहे घेताही येतो आणि देताही येतो. पहिला जो अनुभव आहे घेता येतो पण देता येत नाही. उदाहरणार्थ, आता कार्तिकी वारीला आपण समजेजण गेलो. आपण कार्तिकी वारीला गेलो. गावाकडचे माणसं गावाकडे राहिले. आलेल्या गावाकडल्या माणसाने विचारलं, महाराज नाना तुम्ही वारीला गेले होते? हो गेलो होतो. कस काय होता सोहळा? खूप भारी. अहो काय तो पकवाज, काय ते टाळकरी, काय तो काकडा, काय त्या वारकऱ्याच्या चाली आणि काय तो भजनाचा आनंद आणि काय ती ज्ञानोबाराईची समाधी आणि काय त्या इंद्रायणीचं पाणी आणि काय त्या इंद्रायणीची प्रदक्षिणा. काय गेलो वारीला,
मामासाहेबांचं दर्शन झालं, जोग महाराजांचं दर्शन झालं, बोधेबाबांचं दर्शन झालं, आनंद आला बरं का. कुरेकर बाबांचं दर्शन झालं, म्हणजे ज्ञानोबारायांचं दर्शन झालं. खूप आनंद आला. आणि त्या गावाकडच्या राहणाऱ्या व्यक्तीनं विचारलं, आनंद आला म्हणजे किती आला? त्याला सांगाव का 1 किलो आला का 2 किलो आला का 3 किलो आला? येईल का सांगता? म्हणजे त्या वारीचा अनुभव घेता आला, पण तो देता येत नाही. मला उदाहरण सांगायचंय. एखाद्या माणसानं साखर खाल्ली आणि एखाद्या व्यक्तीनं विचारलं, बाबा साखर कशी होती? तुम्ही काय म्हणणार बाबा? काय म्हणणार? काय म्हणणार? गोड होती. पण त्या व्यक्तीनं विचारलं, किती गोड होती? सांगता येईल? नाही सांगता येईल. गोड होती एवढं सांगता येईल, पण नाही. बरं, एखाद्या नवरा बायकोचे भांडणं झाले आणि एखाद्या नवऱ्याला बायकोनं मारलं, मारू नाही म्हणा, पण एखाद्या नवऱ्यानं बायकोला मारलं, तो मार खायचा अनुभव नवऱ्याने घेतला, तो आनंद त्यानं घेतला. पण त्याला जर एखाद्यानं विचारलं, तुला किती मारलं सांगन कधी? अरे कसला बी पठ्ठ्या असला आणि त्याला 1 लाख रुपये देतो म्हणलं तर ते म्हणणार नाही ना बायकोनी मारलं म्हणून. तुमच्यातलं कोणी सांगन का? हा, घसरून पडलं म्हणेन का? मारलं नाही म्हणणार. कोणीच म्हणू शकत नाही. अनुभव घेता येतो पण देता येत नाही. हा झाला आपला पहिला अनुभव. दुसरा अनुभव आहे जो देता येतो पण घेता येत नाही. एखादा वारकरी एखाद्या दारू पिणाऱ्या माणसाला सांगू शकतो, दारू वाईट आहे, पिऊ नको दादा, दारूनं तुझं शरीर खराब होईल, दारूनं तुझा प्रपंच उद्ध्वस्त होईल, दारूनं तुझ्या चांगल्या चांगल्याची वाट लागली, तुझी सुद्धा लागण, पिऊ नको. पण तो समोरचा दारू पिणारा व्यक्ती म्हणला, पिऊन दाखवता येईल काय? आणि म्हणू शकतो ना पिणारा व्यक्ती, कारण पिणाऱ्या व्यक्तीचा विश्वास नाही राहिला. ते कधी कोणाला, आमच्या घराशेजारी एक पिणारा माणूस होता, एक दिवशी फुल दारू पिऊन आला नाही का नालीमध्ये पडला. नालीमध्ये पडल्याबरोबर त्याला त्याचं एक डुक्कर आलं आणि चाटायला लागलं त्या माणसाला. काय डुक्कर आलं आणि त्या माणसाला चाटायला लागलं. चाटता चाटता त्याला वाटलं माझी बायकोच आली का नाही मला न्यायला. चाटता चाटता त्या डुकराच्या पाठीवरून हात फिरत 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 डुकराची शेपटी त्याच्या हातात आली. ते म्हणलं, गंगे रोज 2-2 येणे घालतीने, आज एकच घातली. पेणाऱ्या माणसाचं काहीच सांगतात ना. आमच्या गुरुजी विनोदाने बाबासाहेब महाराज इंगळेचा एक दृष्टांत आहे. ते विनोदाने सांगायचे, पेणाऱ्या माणसाचा भरोसाच नाही म्हणायचे. ते म्हणायचे, एक माणूस फुल दारू पिऊन आला आणि बायकोला आला, म्हणला, अगं ऐकतेस का, मला जर गावकऱ्यानं सरपंच केलं ना, अख्खं गाव बदलून टाकीन. ती म्हणली, बरोबर. मला जर नगरपालिकेचा अध्यक्ष केलं ना, अख्खं नगर बदलून टाकील. एवढंच नव्हे, मला जर आमदार केलं ना, अख्खा तालुका बदलून टाकील. एवढंच नाही हो, मला जर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री केलं ना, अख्खा महाराष्ट्र बदलून टाकीन. एवढंच नाही, मला जर भारताचा पंतप्रधान केलं ना, अख्खा देश बदलून टाकीन. ती बायको म्हणली, ते बाकीचं नंतर बदला, पण अगोदर ती लुंगी समजून माझा परकर घातलाय तो बदला. विठ्ठल 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 विठ्ठल. दारू पिणाऱ्या माणसाचा कधीही विश्वास देता येत नाही. म्हणून एखादा व्यक्ती एखाद्या वारकऱ्याला म्हणला, तुम्ही दारू पेली नाही, मग तुम्हाला अनुभव देता आला पण घेता येत नाही. हा झाला दुसरा अनुभव. तिसरा अनुभव, शास्त्रामध्ये उदाहरणार्थ म्हणता येतं, आकाशाला फुलं आहेत. काय? आकाशाला फुलं आहेत, पण एखादा म्हटला दाखवून द्या तर दाखवता येत नाही. म्हणजे तो अनुभव घेताही येत नाही आणि तो अनुभव देताही येत नाही. एखाद्या ब्रह्मचारी व्यक्ती म्हणू शकतो की काय प्रपंच हा घातक आहे, पण तो अनुभव तो घेऊही शकत नाही आणि खात्रीपूर्वक देऊही शकत नाही. म्हणून तिसरा अनुभव आहे तो घेताही येत नाही, देताही येत नाही. पण चौथा अनुभव आहे तो घेताही येतो आणि देताही येतो. म्हणून महाराज म्हणतात, अनुभवे आले हवे आले तेया जगात तसे 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 अनुभवे आले अंका तेया जगात तसे तेया जगात
सेवितो हरसा वाह वाह क्या वाट तो